बाहीला इनविजिबल पाइपिंग करण्याची सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। इनविजिबल पाइपिंग करण्याची अगदी परफेक्ट आणि प्रोफेशनल पद्धत आज आपण बघूया। तुम्हाला जर इनविजिबल पाइपिंग शिकायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून सहज इनविजिबल पाइपिंग करता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नात पाइपिंग करू शकाल, त्यामुळे व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पहिल्यांदा आपण रेडीमेड दोरी पाइपिंग पट्टी तयार करून घेऊ। आता इथे मी साडीतला कॉन्ट्रास्ट कपडा पाइपिंग साठी वापरणार आहे, त्यामुळे पाइपिंग छान उठून दिसेल। पाइपिंग साठी इथे मी 1.5 इंचाची पट्टी तिरकस कपड्यात कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी पाइपिंग साठी रेडीमेड दोरीचा वापर करणार आहे। तर बघा, दोरी आपल्याला या पद्धतीने आतमध्ये ठेवायची आहे पट्टीच्या आणि दोरीच्या अगदी कडेने आपल्याला टिप मारायची आहे। आपण रेग्युलर फूटने पण ही पट्टी तयार करू शकतो, पण सिंगल फूटने या पट्टीला छान फिनिशिंग येते। इथे मी सिंगल फूट अटॅच केलेला आहे। आता दोरी आतमध्ये ठेवून आपल्याला बघा वरच्या साइडने दोरीच्या अगदी कडेने टिप मारायची आहे, म्हणजे पाइपिंग अगदी एकसारखी येईल। टिप मारत असताना टिप अगदी दोरीच्या कडेने आली पाहिजे, त्यावेळेसच आपली दोरी पाइपिंग ही अगदी व्यवस्थित एकसारखी दिसेल। तर बघा, बाहीला लावण्यासाठी रेडीमेड दोरी पाइपिंगची पट्टी आपली तयार आहे। आता इनविजिबल पट्टी बाहीला कशी अटॅच करायची ते बघूया। तर बघा, आपण अस्तरची बाही तयार करताना मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूवरती अस्तरची बाही ठेवून आपण बाही पलटी करत असतो, बरोबर। आता सुद्धा आपल्याला सेमच करायचं आहे, फक्त अस्तरच्या बाहीला आपण जी दोरी पाइपिंगची पट्टी तयार केलेली आहे ती जोडायची आहे। तुमचं कोणतंही कन्फ्युजन होऊ नये यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे बघा, जशी आपण अस्तरची बाही 1/2 इंचावरती खालच्या साइडने टिप मारून पलटी करतो, सेम ॲज इट इज आपल्याला खालचं जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं आहे, त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवायची आहे। आलं लक्षात? आणि ही जी आपण दोरी पाइपिंगची पट्टी तयार केलेली आहे ती अस्तरच्या खालच्या साइडने आपल्याला ठेवायची आहे आणि याच पद्धतीने जोडून सुद्धा घ्यायची आहे। आलं लक्षात? आता मेन जे फॅब्रिक आहे ते आपण साइडला ठेवून घेऊ। तर बघा, या पद्धतीने पट्टी आपल्याला खालच्या साइडने ठेवायची आहे आणि 1/2 इंचावरती वरच्या साइडने टिप मारून घ्यायची आहे। लक्षात राहू द्या, खालच्या साइडने पाइपिंगच्या अगदी कडेने टिप मारायची आहे आणि वरच्या साइडने 1/2 इंचावरती टिप मारायची आहे। या पद्धतीने आपल्याला पाइपिंग पट्टी ठेवायची आहे। एक्स्ट्रा पाइपिंग पट्टी जेवढी आहे ती पुढच्या साइडला करायची आहे। तुम्ही बघू शकता, 1/2 इंचावरती वरच्या साइडने आणि खालच्या साइडने पाइपिंगच्या अगदी कडेने टिप मारल्यानंतर वरच्या साइडने पाइपिंगचा भाग जो आहे तो अगदी ठळक दिसतोय। तर बघा, याच पद्धतीने आपल्याला पाइपिंग पट्टी अस्तरला अटॅच करून घ्यायची आहे। तुम्ही बघताय मी पाइपिंग पट्टी अगदी हळूवारपणे अटॅच करते, कुठेही घाई वगैरे करायची नाही, अगदी हळूहळू आपल्याला पाइपिंग पट्टी अटॅच करायची आहे। पाइपिंग पट्टी अटॅच केल्यानंतर एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची आहे। आता जशी आपण अस्तरची बाही तयार करतो तशीच आपल्याला बाही तयार करायची आहे। मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवून खालच्या साइडने 1/2 इंचावरती टिप मारायची। तर हे बघा, मेन फॅब्रिक मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरची बाही ठेवलेली आहे। आता अस्तरच्या बाहीवरती आपल्याला खालच्या साइडने 1/2 इंचावरती टिप मारायची आहे। आलं लक्षात? आता लक्षात राहू द्या, पाइपिंगच्या अगदी कडेने टिप मारायची आहे, तरच पाइपिंग छान एकसारखी उठून दिसेल। तर हे बघा, अगदी पाइपिंगच्या कडेने इथे मी टिप मारून घेतेय। टिप मारताना अजिबात घाई करायची नाही, अगदी हळूवारपणे आपल्याला पाइपिंगच्या अगदी कडेने टिप मारून घ्यायची आहे।
तर बघा पायपिंगच्या अगदी कडेने टीप मारून घेतली. आता एक्स्ट्रा जे कापड आहे तर ते कट करून घेऊया. आता बघा बाही ओपन करून अस्तरची बाही खालच्या साईडला करायची आहे आणि वरच्या साईडने बघा पायपिंगच्या आणि मेन फॅब्रिकच्या अगदी मधोमध म्हणजेच पायपिंगच्या अगदी खचित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. यामुळे पायपिंग आपली अगदी एकसारखी उठून दिसेल. तर हे बघा पायपिंगच्या अगदी कडेने टीप मारून घेतली. तुम्ही पायपिंग बघू शकता अगदी एकसारखी भरीव आणि उठून दिसतेय. आता राहिलेलं अस्तर जोडून घेऊया. तर हे बघा अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी इनविजिबल पायपिंग आपली तयार आहे. पायपिंगला कॉन्ट्रास्ट कलर वापरल्यामुळे पायपिंग छान उठून दिसते. तुम्ही पायपिंगची फिनिशिंग बघू शकता. वरच्या साईडने आणि खालच्या साईडने सुद्धा अगदी परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे आणि बाही दिसायलाही खूप सुंदर दिसतेय. सेम याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही मी तयार करून घेतलेली आहे. नॉर्मल बाहीला सुद्धा छान लुक या पायपिंगमुळे येतो. तुम्ही सुद्धा अशी इनविजिबल पायपिंग तुमच्या बाहीला करू शकता किंवा तुम्ही कस्टमरला सुद्धा सजेस्ट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बाहीला इनविजिबल पायपिंग कराल त्यावेळेस लक्षात राहू द्या तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा वापरा. म्हणजे तुम्ही साडीचा आणि जर ब्लाउज पीसचा कलर वेगळा असेल तर साडीतला तुम्ही कपडा वापरू शकता किंवा तुम्ही ब्लाउज पीसचे जसे काट असतील त्या पद्धतीचा सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा वापरू शकता. त्यामुळे छान पायपिंग उठून दिसेल. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इनविजिबल पायपिंग कशी करायची हे अगदी सविस्तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.